नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास भरती सन 2026 बघा या ठिकाणी चौकीदार या पदासाठी बघा जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सर्व महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याकडे परीक्षेला कमी वेळ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। बघा आता हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, पर्यावरण संरक्षण कायदा। पर्यावरण संरक्षण बघा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1986। सन 1986 मध्ये पहा पर्यावरण संरक्षण हा कायदा संमत करण्यात आला होता। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलं, हरिजन हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? हरिजन या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? महात्मा गांधी। महात्मा गांधी यांनी बघा विद्यार्थी मित्रांनो हरिजन बघा त्यांनी वर्तमानपत्र सुरू केले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी भारतामधला पहिला विचारलाय साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? एर्नाकुलम, कोचीन, सिंधुदुर्ग यापैकी नाही। आता भारतामधला पहिला साक्षर जिल्हा कोणता असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे एर्नाकुलम, जो की बघा केरळ या राज्यामधला जिल्हा आहे। एर्नाकुलम बघा हा भारतामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे एर्नाकुलम। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, कल्याण सोना ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? आता कल्याण सोना ही कोणत्या पिकाची जात असेल? बघा सर्वांनी सांगायचे तांदूळ, गहू, ज्वारी आणि डाळिंब। बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे कल्याण सोना विद्यार्थी मित्रांनो गहू या पिकाची जात आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, व्यापार हा बघा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा विषय आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर का? महत्त्वपूर्ण बघा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य आणि व्यापार मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। वाणिज्य आणि व्यापार हा विषय कोणत्या सूचीमधले विषय आहेत? मग सर्वांचे योग्य उत्तर केले पाहिजे वाणिज्य आणि व्यापार बघा विषय विद्यार्थी मित्रांनो समवर्ती सूचीमधले विषय आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलं, गोलपीठ हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? आता गोलपीठ हा कविता संग्रह कोणाचा असेल? सर्वांनी सांगायचे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे गोलपीठ हा बघा हा कविता संग्रह नामदेव ढसाळ यांचा या ठिकाणी कविता संग्रह आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, रवी कुमार दहिया। आता रवी कुमार दहिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे? बॉक्सिंग, नेमबाजी, कुस्ती आणि यापैकी नाही। बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे रवी कुमार दहिया हा खेळाडू कुस्ती या खेळासंबंधीचा खेळाडू आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? आता सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह कोणता असेल? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। बघा सूर्यमालेमध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 विद्यार्थी मित्रांनो बुध बघा हा ग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचार, भारत कृषक समाज। आता भारत कृषक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? हा पण बघा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे डॉक्टर पंजाबराव देशमुख बघा यांनी भारत कृषक समाज बघा त्यांनी स्थापना केली होती। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र। आता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र बघा विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठी रंगभूमीचे जनक विचारले असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बघा 3 यायला विष्णुदास भावे। विष्णुदास भावे यांना पहा मराठी रंगभूमीचे जनक असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, जगामध्ये कधीही गुलाम न झालेला देश खालीलपैकी कोणता आहे? आता जगामध्ये कधीही गुलाम न झालेला देश खालीलपैकी कोणता असेल? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बघा नेपाळ बघा हा देश जगामध्ये कधीही गुलाम न या ठिकाणी तो झालेला देश आहे। नेपाळ देश कधीही गुलाम झाला नव्हता। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? आता प्रकाशाची तीव्रता आपण कोणत्या एककामध्ये मोजतो? सर्वांनी सांगायचं बघा प्रकाशाची तीव्रता विद्यार्थी मित्रांनो फोटोमीटर।
फोटोमीटर या एककामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रकाशाची तीव्रता मोजतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जगामधलं सर्वात महागडे शहर कोणतं आहे? जगामधलं सर्वाधिक महागडे शहर कोणतं असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? जगामधलं सर्वाधिक महागडे शहर म्हणजे टोकियो. बघा हे शहर जगामधलं सर्वात महागडे शहर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. भारताने अवकाशामध्ये बघा सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह म्हणजे आर्यभट्ट होता. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, नीती आयोगाची स्थापना विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. नीती आयोगाची बघा स्थापना सन 2015 या वर्षी नीती आयोगाची स्थापना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय? सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? योग्य उत्तर काय असेल? पंचायत समितीचा सभापती बघा यांच्याकडे आपला राजीनामा देत असतात. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, पोलीस विभागाच्या परिक्षेत्राच्या प्रमुखाला काय म्हणतात? पोलीस विभागाच्या परिक्षेत्राच्या प्रमुखाला खालीलपैकी काय म्हणतात? योग्य उत्तर काय असेल? विशेष पोलीस महानिरीक्षक असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलं? जिल्ह्यामध्ये कायदा आणि बघा सुव्यवस्था राखण्याचे काम खालीलपैकी कोणाचे असते? जिल्ह्यामध्ये विचारले कायदा आणि बघा सुव्यवस्था राखण्याचे काम कोणाचे असते? जिल्हाधिकारी यांचे असते. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक पहिला पहा काय विचारलाय? तारापूर. तारापूर हा अणु ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तारापूर बघा हा अणु ऊर्जा प्रकल्प पालघर या जिल्ह्यामध्ये असून तो महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये विचारले सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन होत असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दांडेली अभयारण्य. बघा आता सर्वांनी सांगायचं, कोणी चुकायचं नाही. दांडेली हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये असेल? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. पहा दांडेली हे अभयारण्य कर्नाटक राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, तंतूची राणी. तंतूची राणी बघा असे खालीलपैकी कशाला म्हणतात? कशाला म्हणतात? ताग, रेशीम, कापूस, ड्रॅगन फ्रूट. बघा तंतूची राणी बघा असे रेशीमला म्हणतात. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, उत्तर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा उत्तरेकडे जायचंय, पश्चिमेकडे जायचंय. उत्तर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 येईल. बघा जयपूर या ठिकाणी उत्तर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, ओखा. ओखा बघा हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचं एक महत्त्वपूर्ण बंदर आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल ओखा हे बंदर? बघा विद्यार्थी मित्रांनो ओखा हे बंदर गुजरात या राज्यामधलं बंदर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खासी ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? सर्वांनी सांगायचे. पहा खासी ही एक आदिवासी जमात आहे. कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा खासी ही आदिवासी जमात प्रामुख्याने मेघालय राज्यामध्ये आढळते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय? सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण. बघा असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे? योग्य उत्तर काय असेल? हरियाणा बघा या राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय? शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली होती? शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? बघा रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनची स्थापना केली होती. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, भारताचा पर्यटन त्रिकोण. बघा भारताचा बघा जो काही पर्यटन त्रिकोण आहे तर तो कोणत्या नावाने ओळखला जातो? भारताचा पर्यटन त्रिकोण कोणत्या नावाने ओळखला जातो? तर स्वर्णिम त्रिकोण. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? मीठ उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य कोणतं असेल? भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्यामध्ये सर्वात जास्त मीठ उत्पादित केले जाते? योग्य उत्तर काय पाहिजे? बघा गुजरात असं एक राज्य आहे त्या राज्यामध्ये सर्वात जास्त मीठ उत्पादित केले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न वारंवार असतो. सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? कोणता असेल? शुक्र बघा हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा,
वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? वातावरणाचे बघा बघा या ठिकाणी 2-4 थर असतात. यापैकी सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? काय म्हणतील? बघा वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला आपण तपांबर स्तर असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. पॅम्पेरो. बघा पॅम्पेरो हे काय आहे? स्थानिक वारे आहे. तर ते खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? पॅम्पेरो बघा हे स्थानिक वारे कोणत्या देशामधून वाहतात? तर अर्जेंटिना बघा या देशामधून पॅम्पेरो हे स्थानिक वारे वाहत असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? महिला विद्यापीठ. बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता. महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे? योग्य उत्तर काय असेल? महर्षी कर्वे यांनी पहा महिला विद्यापीठाची स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोणाला म्हणतात? बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा सर्वांनी सांगायचे आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक लॉर्ड मेयो यांना म्हणतात. बघा या ठिकाणी पर्याय नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा कलम 14 ते 18 मध्ये काय आहे? समानतेचा अधिकार. कलम 19 ते 22 मध्ये काय आहे? स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 25 ते 28 मध्ये काय आहे? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. मग उरलं काय आपल्याकडे? 23 आणि बघा 24 हे कलम काय असतील? शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या संबंधीचे कलम आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हिंद स्वराज्य. हिंद स्वराज्य या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? बघा योग्य उत्तर काय असेल? हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणाचे होते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. हिंद स्वराज्य हे पुस्तक महात्मा गांधीजी यांचं पुस्तक होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, बांदीपूर. बांदीपूर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बांदीपूर हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दक्षिण रेल्वेचं मुख्यालय. बघा दक्षिण मध्ये विचारलं नाही. या ठिकाणी दक्षिण रेल्वेचं मुख्यालय एकदम आपलं दक्षिणेकडे जायचं आहे. दक्षिणला मग कोणतं असेल या ठिकाणी? कोलकाता आहे का? चेन्नई आहे का? मुंबई आहे का? हाजीपूर आहे का? मग या ठिकाणी चेन्नई या ठिकाणी दिसतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. दक्षिण रेल्वेचं मुख्यालय चेन्नई या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया. त्या ठिकाणी आपण बघा प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी, भारतामध्ये रेल्वेला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वेला सुरुवात केव्हा झाली होती? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सन 1853 भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे सुरू झाली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राजस्थान या राज्याची राजधानी कोणती आहे? राजस्थान या राज्याची राजधानी कोणती आहे? योग्य उत्तर बघा काय आलं पाहिजे? जयपूर बघा हे शहर राजस्थान या राज्याची राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? बघा या ठिकाणी लोकसंख्येने विचारलेलं आहे. बघा परीक्षेमध्ये बघा क्षेत्रफळाने विचारलेलं असतं कधी कधी. या ठिकाणी लोकसंख्येनं विचारलेलं आहे. भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणतं असेल? सिक्कीम आहे. ओके. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं असेल? गोवा आहे. बघा प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय म्हणजे कोल्हेरू. कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये असेल? कोल्हेरू. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. कोल्हेरू. कोल्हेरू बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 कोलकाता हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सर्वांनी सांगायचं कोलकाता हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर कोलकाता हे शहर पहा हुगळी नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 तालचेर. तालचेर काय आहे? हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल तालचेर? बघा तालचेर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प ओडिशा राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 ताग या पिकाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते? बघा तागाचं सर्वाधिक उत्पादन विचारले कोणत्या राज्यामध्ये होत असते? योग्य उत्तर काय पाहिजे? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बघा तागाचं सर्वाधिक उत्पादन होत असते. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर काय असेल? श्रीहरिकोटा. बघा या ठिकाणी भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिंहली. सिंहली कोणत्या देशामधली बघा जमात आहे? बघा सर्वांनी सांगायचे मागील परीक्षामध्ये प्रश्न होता सिंहली कोणत्या देशामधली जमात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. सिंहली पहा श्रीलंका या देशामधली जमात आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, सन 1857च्या उठावामध्ये लखनौ येथील उठावाचं नेतृत्व कोणी केले होते? बघा सर्वांनी सांगायचंय. सन 1857च्या उठावामध्ये लखनौ येथील उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? बेगम हजरत महल यांनी केलं होतं. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बंगालची फाळणी. बंगालची फाळणी विचारली कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बंगालची फाळणी योग्य उत्तर काय असेल? सन 1905 मध्ये बंगालची फाळणी करण्यात आली होती. सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न वारंवार असतो. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार यांच्या संबंधीचा कलम कोणता आहे? कलम 32 आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, दार्जिलिंग. दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचंय. दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा बघा का, नटराज मंदिर. बघा नटराज हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नटराज बघा हे मंदिर चिदंबरम जे की बघा तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक ओझोन दिवस केव्हा असतो आपल्याकडे? जागतिक ओझोन दिवस या ठिकाणी विचारले कोणत्या दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. 16 सप्टेंबर बघा या दिवशी जागतिक ओझोन दिन असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होतो? पोलिओ हा रोग विचारला या ठिकाणी कशापासून होणारा रोग आहे? पोलिओ काय असेल? विषाणूपासून होणारा रोग आहे पोलिओ. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जीवनसत्वे यांचा शोध कोणी लावला होता? जीवनसत्वे बघा यांचा शोध कोणी लावला होता? मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. जीवनसत्वे यांचा शोध कोणी लावला होता? सी फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध लावला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? कोकणी ही भाषा बघा सर्वांनी सांगायचं. कोकणी ही भाषा बघा प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये बोलली जाते. पहा कोकणी भाषा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती असेल? त्रिपुरा बघा सर्वांनी सांगायचे. त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे? त्रिपुराची आगरताळा आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढे, जगामधला सर्वात उंच शिखर कोणतं? जगातलं सर्वात उंच शिखर कोणतं असेल? बघा जगामधलं सर्वात उंच शिखर बघा माउंट एव्हरेस्ट हे नेपाळ या देशामध्ये येते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प. बघा नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? बघा योग्य उत्तर काय असेल? नरोरा बघा हा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यामधला प्रकल्प आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ताग बघा हे खालीलपैकी कोणत्या मृदेमधलं पीक आहे? बघा तागाचं सर्वाधिक उत्पादन कुठे होते? पश्चिम बंगाल राज्यामध्ये होते. बघा तागासाठी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दलदलयुक्त मृदा या ठिकाणी आवश्यक असते. तागासाठी कोणती असते? दलदलयुक्त या ठिकाणी मृदा आवश्यक असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भरतपूर हे पक्षी उद्यान कोणत्या राज्यामध्ये असेल? भरतपूर बघा सर्वांनी सांगायचं. भरतपूर हे राष्ट्रीय पक्षी उद्यान कुठे असेल? राजस्थान राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हत्ती हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? हत्ती कोणता असेल? हत्ती हत्ती बघा हा शाकाहारी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हाडाचे सांधे कोणत्या ऊतीमुळे नरम पडतात? हाडाचे सांधे कोणत्या ऊतीमुळे नरम पडतात? कोणत्या ऊती असतात हाडामध्ये? बघा सर्वांनी सांगायचे. ऑप्शन क्रमांक कास्ती ऊती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढे, दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक सर्वांनी करायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. आणि सर्वांना सबस्क्राईब तर सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे. कारण